मंगरुळपीर तालुक्यातील पोटी ग्रामपंचायत तसेच सरपंच उपसरपंच आणि गावकरी मंडळी यांच्या वतीने आमदार श्याम खोडे यांचा सत्काराचा कार्यक्रम ग्रामदैवत मनकामनेश्वर महादेव संस्थान पोटी या गावातील मंदिर परिसरात करण्यात आला। यावेळी समस्त गावकरी मंडळींनी आमदार श्याम खोडे यांचा सत्कार केला। या सत्कार समारंभास हजारोंच्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। तसेच महिला व पुरुषांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी विविध कामांचे लोकार्पण सोहळा व विविध कामांचे उद्घाटन आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राथमिक उप आरोग्य केंद्रात आमदार निधीतून वीज डीपी बसवणे, पोटी फाटा ते पोटी गावापर्यंत डांबरी रस्ता करणे, 35 एकर जमिनीवर सोलार प्लांट बसवणे, पाणी पुरवठा ग्रामपंचायत पोटी येथे वीज डीपी बसवणे, दलित वस्तीपर्यंत कॉन्क्रीट रोड तयार करणे अशा विविध कामांचे लोकार्पण तसेच काही कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। परिषद असो किंवा नगरपालिका असो, लोकांचं प्रेम तुमच्याकडे वाढत दिसत आहे, काय सांगाल? लोकांनी जे मला निवडून दिलं, ज्या त्यांच्या आशा अपेक्षा आहेत ते मी पूर्ण करण्याचं काम करत आहे। त्याच्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावर दिवसांदिवस वाढत आहे आणि मी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत जे काही समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ताबडतोब सोडून त्यांचं समाधान करतो आणि त्याचं समाधान होत आहे। त्याच्यामुळं माझी लोकप्रियता वाढत आहे। त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये तुम्ही सक्सेस झालात, तुम्ही आमदारकीमध्ये सक्सेस झालात, पण आता तुमच्या पक्षाची आणि तुमची जिल्हा परिषद बद्दलची काय भूमिका? आम्ही नगरपालिकेमध्ये मी स्वबळावर लढलो आणि वाशिममध्ये नगराध्यक्षासहित आमचे 14 नगरसेवक निवडून आले आणि वाशिममध्ये पहिल्यांदाच आमचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला आणि मंगरुळपीरमध्ये आम्हाला नगराध्यक्षासाठी नगराध्यक्ष आम्ही जिंकू नाही शकलो, पण बहुमत आमच्या जनतेने बहुमत आम्हाला दिला। 13 जे नगरसेवक वार्ड होते आपल्या हिंदू प्रभागातले, त्याच्यामध्ये 13 पैकी 10 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आले आहेत। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा यावेळेस मी फडकवल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी निवडून येतील। त्याच्यासाठी आमची ग्रामीणची जी जनता आहे ते आमच्या पाठीशी आहे। त्यांचा सगळ्यांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे। येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा आहे। ज्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं, प्रत्येक 29 पैकी 26 महानगरपालिका या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहे। त्याच प्रकारचं विजन आमचं जिल्हा परिषदमध्ये राहील आणि या वाशिम जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असं मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो। थँक्यू। आमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून वर्ष झालं होतं, पण त्या केंद्राला डीपीची सुविधा नसल्यामुळं ते केंद्र चालू व्हायला उशीर होत होता। ज्यावेळेस आम्ही समस्या घेऊन शांभो खोडे यांच्याकडे गेलो की एवढा मोठा दवाखाना बांधून रेडी आहे आणि डीपीसाठी तिथे इलेक्ट्रिसिटीची फॅसिलिटी नसल्यामुळं तो लोकांच्या फॅसिलिटीपासून वंचित आहे, तर त्यांनी क्षणाचा विचार न करता त्यांच्या वैयक्तिक निधीमधनं 15 लाख रुपये देऊन महिन्याभराच्या आतच त्यांनी ताबडतोब तो डीपीचं बसवण्याचा कार्यक्रम पूर्ण केला आणि त्या दवाखाना सुरळीतपणे आजच्या तारखेला चालू झाला। आणि याच्यामुळं आमच्या खेड्याला लागून जे काय आसपासचे 10-12 खेडे आहेत त्यांच्यासाठी मोफत उपचार सुविधा इथं सुरू झालेली आहे, जेणेकरून गोरगरीब लोकांच्या महिलांच्या ज्या डिलिव्हरीच्या समस्या आहे किंवा आजाराच्या समस्या आहे इथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल। आणि आम्ही खरोखर शांभो खोडे यांचे आभार मानतो की त्यांनी क्षणाचाही विचार न करता आमच्या गावासाठी जे मन मोठं करून डीपी दिली, त्यानंतर दलित वस्तीमार्फत 10 लाख रुपयाचा रस्ता दिला, त्यानंतर आम्हाला पाणी पुरवठ्याची सुद्धा डीपी दिली की जेणेकरून गावाच्या लोकांना पाणी पिण्यासाठी अडचण निर्माण झाली नाही पाहिजे। त्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामपंचायतमधून स्मशानभूमीकडे जाणार रस्त्याचा सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे। सोबतच शेतकऱ्यांना ज्या अडचणी शेतामध्ये जाण्यासाठी जे रस्ते मोकळे नाही आहेत किंवा तिथे जायला त्यांना अडचण होते, तर ते सध्या पांधन रस्त्याचं सुद्धा त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे, आम्हाला वचन दिलेलं आहे की येत्या 1-1.5 महिन्यामध्येच राहिलेले जे पांधन रस्ते आहेत ते मार्गी लावणार आणि नव्यानेच आमच्या इथे मंडळ अधिकारी कार्यालय सँक्शन करण्यामध्ये त्यांचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, जेणेकरून आमच्या गावखेड्याच्या लोकांना तहसील
तालुका लेवलवरती जाण्यासाठी जी अडचण होत होती ती आज या गावामध्येच राहून तलाठी असो किंवा मंडळ अधिकारी असो ते आम्हाला इथंच उपलब्ध राहतील आणि आमच्या जे काही शेतीविषयी जे समस्या आहे ते निष्काळजीपणे आम्ही इथल्या इथं सोडू शकतो. आणि अशा पद्धतीने त्यांनी जो आमच्या गावासाठी हातभार लावला, फाट्यापासून गावापर्यंत जो रस्ता होता अतिशय निकृष्ट दर्जाचा होता, त्या रस्त्याला त्यांनी मंजुरी देऊन ताबडतोब तो रस्ता पूर्ण करण्यात आला. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढे सुंदर कामं करून देणारा एक मात्र आमचे जे निकेश गावंडे सर आहेत त्यांनी पहिली गोष्ट तर म्हणजे खूप जास्त परिश्रम घेतलेला आहे या गोष्टीसाठी. आणि मी तर मागच्या 7 वर्ष झाले काम करते आहे ॲज अ CHO म्हणून. पण आम्हाला या छोट्याशा गावामध्ये जसं की पोटी एक 1270 लोकसंख्येचं गाव आहे अप्रॉक्स, आणि त्यामध्ये आम्हाला तिकडच्या सबसेंटरला राहणे आणि काम करणे खूप थोडंसं किचकट चाललं होतं. सो पण आता आम्हाला इथे काम करायला खूप छान वाटते. आणि इथे आज म्हणजे माननीय आमदार साहेब जे आहे शामभाऊ खोडे साहेब ते आज येणार आहे उद्घाटनासाठी, कारण की त्यांनी आमदार फंड म्हणून आम्हाला अप्रॉक्स 15 लाख रुपीजची जी DP आहे ती दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे उपकेंद्र आज रोजी प्रॅक्टिकली सुरू झालेलं आहे. नाहीतर उपकेंद्राचे बांधकाम 2022 मध्ये पूर्ण झालेले होते आणि आता 2 वर्ष ही बिल्डिंग तशीच पडलेली होती. पण आता ही बिल्डिंग सुरू झालेली आहे आणि आम्ही शिफ्टिंग केलेली आहे पूर्ण प्रकारे. आणि त्यात आमचं कामकाज रेग्युलर जसं तिकडे चालू होतं ॲज अ OPD म्हणून तसं सुरू झालेलं आहे. या कार्यक्रमात युवा वर्ग तसेच भाजप पदाधिकारी, गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.